वाव, काय व्ह्यू आहे ना. हा व्ह्यू आहे एका किल्ल्याचा आणि तो किल्ला आहे चक्क गोव्यामध्ये. आणि मला माहितीये की तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हा किल्ला माहिती नाहीये, कारण गोव्याची ही बाजू बऱ्याच जणांनी बघितलीच नाहीये. हा किल्ला इतिहासाच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, तरी देखील कुठेतरी इतिहासाच्या पानातच लपून बसलाय. आणि तुम्हाला माहितीये का, एकेकाळी हा किल्ला मराठी माणसाचा शत्रू देखील होता. कसा काय, हा प्रश्न पडला. चला मग माझ्या बरोबर या किल्ल्याची सैर करूया आणि त्याच बरोबरीने समजून घेऊया इथल्या गोष्टी. आज आपण आलोय गोव्यातल्या अतिशय स्वच्छ आणि मस्त अशा किल्ल्यावर, ज्याचं नाव आहे रेईस मॅगोज. माझा उच्चार कदाचित चुकू शकतो, त्यामुळे मी इथे खाली शब्द पण देतेय. मांडवी नदीच्या शेजारी असलेला हा किल्ला फक्त संरक्षणासाठी नाही, तर पोर्तुगीज व्हॉइसरॉय आणि अधिकाऱ्यांचं स्वागत करण्यासाठी देखील होता. 17व्या शतकात एकदा मराठ्यांनी इथे आक्रमण केलं, तेव्हा हा किल्ला त्यांना रोखण्यात यशस्वी झाला होता. वाईट झालं ना. तर इथे चालत जाणं किंवा इथून उतरणं अतिशय सोपं आहे. पण जर तुमच्याकडे लहान बाळ असेल तर इथे तुम्ही स्क्रोलर घेऊन नाही येऊ शकत, कारण तुम्हाला जरी हा रस्ता असा छान दिसत असेल तरी उतरताना वेगळा रस्ता आहे आणि तिथे पायऱ्या आहेत, त्यामुळे कठीण जातं. तर असं आम्ही इथपर्यंत पोहोचलो आणि इथनं जो काही व्ह्यू दिसत होता तो अप्रतिम होता. मी थोड्या वेळाने तुम्हाला तो व्ह्यू तर दाखवतेच आहे. आणि आत्ताच हा सगळा असा रिन्युएशन किल्ल्याचं झालेलं असल्यामुळे सगळीकडे माहितीचे फलक आहेत. तरी देखील तुम्हाला जर गाईड हवा असेल तर तुम्ही इथे नक्की घेऊ शकता. हॅलो. तर हे आहे किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार. इथून तुम्ही आतमध्ये एंट्री केलीत की अशी एक छोट्या ह्याच्यातनं तुम्हाला जायला लागतं आणि इथून हा दिसतोय मस्त असा समुद्राचा व्ह्यू. किल्ल्याच्या इथे प्रवेश करताना तिथे डेथ होल लिहिलेलं दिसलं. तर इथे वर तुम्हाला हे जे होल दिसते, आपण वरच्या बाजूनी पण बघणार होतो नंतर. तर इथून काय केलं जायचं, शत्रू आक्रमण करून जर इथपर्यंत आला तर वरनं गरम पाणी ओतलं जायचं त्याच्या अंगावर, म्हणजे त्याने त्याला असं पूर्ण भाजून तो पुढे येऊ शकत नाही. हे बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या किल्ल्यांवर पण तुम्हाला बघायला मिळेल. हे तुम्हाला जेल सारखं दिसतंय का, तर ऍक्च्युली ह्याचा वापर जसा व्हॉइसरॉयला वेलकम करायला व्हायचा त्या पद्धतीने खूप वेगवेगळ्या गोष्टींसाठी करण्यात आला होता. जसं काही काळासाठी इथे जेल बनवण्यात आलं होतं. त्याच्यानंतर हॉस्पिटल देखील या किल्ल्यामध्ये बांधण्यात आलं होतं. सो अशा खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपण हळूहळू जसं जसं पुढे जाऊ तशा या सगळ्या गोष्टी आपण या बघणार आहोत. तर इथून आपली एंट्री मुख्य किल्ल्यामध्ये होते. इथेच लेफ्ट हँड साइडला पायऱ्या आहेत अशा गोल गोल. आणि तिथून आपण वर आलो की या दोन इमारती दिसतात. तर त्याच्यातल्या आपण सगळ्यात आधी या लेफ्ट साइडच्या इमारतीत गेलो आणि इथे त्यांनी छान केलंय की त्या बिल्डिंगला ना, जिथे खिडक्या होत्या तिथे छान अशा ग्लास लावलाय. सो तिथून आपण मस्त समुद्राचा व्ह्यू एन्जॉय करू शकतो. आणि लहान मुलांना देखील तिथे उभं करायला काही प्रॉब्लेम नाही, कारण एकदम सेफ आहे. असा सुंदर समुद्र दिसतोय ना इथनं. वाव. हा समुद्र जर तुम्हाला आवडला असेल तर पटकन लाईक करून टाका या व्हिडिओला आणि कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला आवडलाय की नाही. तर आपण ही आधी पूर्ण बिल्डिंग काय आहे, तर आता त्यांनी काय केलं, या सगळ्या जुन्या इमारतींमध्ये ना वेगवेगळी पेंटिंग्स रिलेटेड टू गोवा वेगवेगळी पेंटिंग्स लावली आहेत. तर ही जी गॅलरी आहे ना, इथे बरीचशी मारिओ मिरांडाची पेंटिंग्स मी बघितली. मला त्याची स्टाईल खूप आवडते आणि त्याचं जे असे कार्टून करायची एक वेगळी स्टाईल आहे ना, मस्त वाटते ती. तुम्ही त्याची पेंटिंग्स बघितलेत का कधी? आणि रादर जर तुम्हाला पेंटिंग्स किंवा चित्र काढायला आवडत असेल तर मित्रकला म्हणून आमचं एक दुसरं चॅनल आहे, जिथे सोप्या पद्धतीने पेंटिंग्स कशी करायची हे शिकवलं जातं. तर नक्की त्या चॅनलला सबस्क्राईब करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणि इथे कदाचित तुम्हाला वर देखील दिसेल. तर हा सगळ्यात बेस्ट व्ह्यू जो या किल्ल्यातनं मला बघायला मिळाला. आता मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं ना, डेथ होल हे वरच्या बाजूने दिसणारं डेथ होल, इथून गरम पाणी आतमध्ये ओतलं जायचं. आता दुसऱ्या गॅलरीत आम्ही जेव्हा गेलो ना, तिथे सगळ्यात आधी दिसला हा गोव्याचा जुना मॅप. तर कुठले ओल्ड पार्ट आहेत कुठले न्यू आहेत हे इथून कळतं. त्याच पद्धतीने हा पोर्तुगीजांच्या काळात वापरला जाणारा वर्ल्ड मॅप देखील इथे बघायला मिळाला आणि खूप साऱ्या इतिहासात म्हणजे गोव्याच्या इतिहासाशी रिलेटेड गोष्टी इथे बघायला मिळाल्या आम्हाला. इतिहासामध्ये जर तुम्हाला आवड असेल तर तुम्हाला ही गॅलरी नक्की आवडेल. तर थोडा वेळ काढून जा, म्हणजे छान इथल्या सगळ्या इतिहास तुम्हाला वाचता येईल. मेनली सगळा गोव्याच्या रिलेटेड इतिहास इथे आहे लिहिलेला.
तर या किल्ल्याचं सगळ्यात महत्वाचं आहे ना, म्हणजे तिथे उंच भिंती, मजबूत बुरुज आणि ही तटबंदी. म्हणजे आणि या तटबंदीवरून तुम्ही फिरू शकता हा. सो हे फिरताना तुम्हाला आतल्या बाजूला किल्ल्याच्या आतल्या ज्या बिल्डिंग्स आहेत त्या देखील बघायला मिळतात आणि बाहेरच्या बाजूला असलेला सुंदर जो व्ह्यू आहे समुद्राचा किंवा मांडवी नदीचा, पणजीचा, तो देखील तुम्हाला बघायला मिळतो. आणि त्याचबरोबरीने अनेक गोष्टी इथे आहेत ज्या जुन्या काळच्या आहेत. तोफा बघायला मिळाल्या आम्हाला इथे. त्याच्यावर त्याचं साल पण लिहिलेलं आहे. तर कधी काळी युद्धासाठी वापरलेल्या तोफा आहेत. इथे माझ्या मते त्यांच्यावर असं ते पोर्तुगीजांचं मुद्रा आणि खाली साल पण लिहिलेलं आहे. भारी ना, किती जुनी आहे ही तोफ. तटबंदीवर गेलात तर मात्र या जिन्याने खाली यायला लागतं तुम्हाला. सो हा गोल 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 असा जिना आहे. जरी तुम्हाला इथे बघताना खूप भारी छान अँटिक वगैरे वाटत असेल तरी उतरताना फार भीती वाटते ह्याच्यावर आणि तो बऱ्यापैकी उंच आहे. इथे ही बिल्डिंग दिसते का तुम्हाला? इथे या किल्ल्याला कसं रिस्टोर करण्यात आलं, म्हणजे जुन्या काळी काय होतं, काय काय त्यांनी विचार केला, हे सगळं त्याचं जे तो प्रवास आहे किल्ल्याला रिस्टोर करण्याचा हा पूर्णपणे दिलाय. मला सांगा, महाराष्ट्रातल्या कुठल्या किल्ल्याला अशा प्रकारे रिस्टोर करण्यात यावं किंवा रिन्युएशन करण्यात यावं हे तुम्हाला वाटतंय? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता रेईस मॅगोस या किल्ल्यातनं बाहेर पडूया. गोव्यातला हा एकदम विस्मरणात गेलेला किल्ला तुम्हाला कसा वाटला आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. जर तुम्हाला अशाच वेगवेगळ्या वस्तू, वास्तू, प्रवास, असा इतिहास या सगळ्या गोष्टी बघायच्या असतील तर आठवणीने पूर्वा सूरज या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लगेच सबस्क्राईब करून टाका. चला, या किल्ल्यावर कसं जायचं याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलीच आहे. पण तरी देखील तुम्हाला अजून मदत हवी असेल तर मला कमेंट मध्ये नक्की विचारा, मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेन. तर गोव्यात गेल्यानंतर हा विसरला गेलेला किल्ला बघणार ना, कारण असंच फिरत राहू, भेटत राहू आणि वेगवेगळ्या गोष्टी शोधत राहू. तोपर्यंत बाय बाय.